स्वामी समर्थांची ही प्रेरणादायी गोष्ट खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी आहे. तुम्ही सांगितलेली कथा स्वामी महाराजांच्या भक्तीच्या सामर्थ्यावर आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या त्यांच्या अमर वाक्यावर आधारित आहे. अशा अनेक कथा लोकांच्या श्रद्धेनं आणि मेहनतीनं जोडलेल्या आहेत. तुम्ही सांगितलेली गोष्ट थोडी संक्षिप्त आणि प्रेरणादायी स्वरूपाची आहे. खरी घटना किंवा लोकप्रिय कथांमध्ये अशा शेतकऱ्यांच्या प्रसंगात स्वामी महाराज अनेकदा भस्म, स्वप्न किंवा थेट चमत्कारानं, जसे पाऊस पाडणं, पीक वाढवणं, मदत करतात. पण मुख्य सूत्र नेहमीच श्रद्धा प्लस मेहनत प्लस हार न मानणं असते. एक समान लोकप्रिय आवृत्ती अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी होता. त्याच्या शेतात पाणी नव्हते, पीक वाळत होते, कुटुंब उपाशी राहत होते. तो हताश होऊन स्वामी समर्थांच्या चरणी आला आणि रडत म्हणाला, स्वामी, आता फक्त तुम्हीच मदत करू शकता. स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि त्याच्या हातात एक मूठ उद्धी ठेवली. ते म्हणाले, हे घे, शेताच्या चारही कोपऱ्यात टाक आणि घरी जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शेतकऱ्यानं पूर्ण श्रद्धेनं तसे केले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आकाश ढगाळ झाले आणि जोरदार पाऊस पडला. शेत हिरवेगार झाले, पीक भरघोस आले. त्याचे कुटुंब सुखी झाले आणि तो स्वामींचा आजीवन भक्त बनला. आणखी एक प्रेरक प्रसंग, पण स्वामींच्या लीलेतून. एक शेतकरी रोज स्वामींना नमस्कार करत असे. त्यानं विनंती केली की स्वामी त्याच्या शेतात पाऊल ठेवून आशीर्वाद द्यावा. स्वामींनी पाऊल ठेवले. नंतर एकदा स्वामींनी मजाक म्हणून सांगितले, पीक कापून टाक. शेतकऱ्यानं श्रद्धेनं लगेच पीक कापले. इतर शेतात पाऊस न पडल्यानं पीक नष्ट झाले. पण या शेतकऱ्याच्या शेतात नव्यानं रोपे फुटली आणि 10 पट पीक आले. शिक्षा, जसे तुम्ही म्हणालात. देवावर किंवा गुरुवर अटळ विश्वास ठेवा. पूर्ण मनानं मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. स्वामी समर्थ नेहमी सांगत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्य लाखो भक्तांच्या आयुष्यात खरी ठरली आहेत. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला अजून कोणती स्वामींची कथा ऐकायची आहे का? किंवा त्यांच्या दर्शनाबद्दल, अक्कलकोटबद्दल काही?